नमस्कार मित्रमैत्रिणींनो. परमेश्वर म्हणजे काय? परमेश्वर आहे का? हा प्रश्न जसा मला पडला आहे तसा तुम्हाला सुद्धा पडत असावा. हा प्रश्न मानव जातीपुढे युगायुगाने यक्ष प्रश्न म्हणून उभा आहे. वास्तविक हा प्रश्न निर्माण का व्हावा याचं आश्चर्य वाटतं. सर्वांनाच असा प्रश्न पडतो असे मात्र नाही. या संदर्भात भक्त प्रल्हादाची आठवण येते. नारायण नारायण असे परमेश्वराचे नामस्मरण प्रल्हाद नित्य करत असे. प्रल्हादाच्या पित्याने म्हणजेच हिरण्यकश्यपूने क्रोधाने प्रल्हादाला विचारले, तुझा नारायण आहे कुठे? प्रल्हादाने पित्याला उलट प्रश्न विचारला, माझा नारायण नाही कुठे? म्हणजे काय गंमत आहे? पहा, पित्याचा प्रश्न परमेश्वर आहे कुठे, तर पुत्राचा प्रश्न परमेश्वर नाही कुठे. वास्तविक वस्तुस्थिती अशी आहे की परमेश्वर सर्वत्र वास करतो. त्याचप्रमाणे त्या परमेश्वराला स्थूल रूपात पाहता येते, सूक्ष्म रूपात ओळखता येते व दिव्य स्वरूपात त्याला अनुभवता येते. आत्मज्ञानी संतांना परमेश्वर आहे का असा प्रश्न कधीच पडत नाही, कारण ते परमेश्वराला पाहू शकतात, ओळखू शकतात व अनुभवू शकतात. उलट परमेश्वर आहे का असा प्रश्न लोकांना पडतोच कसा याचेच त्यांना आश्चर्य वाटते. वास्तविक वस्तुस्थिती अशी आहे की परमेश्वराला सर्वांनाच पाहता येणं शक्य आहे, परंतु जे संसारात गुंतलेले आहेत ते परमेश्वराला पाहू शकत नाही. याच्या उलट जे संसारापासून अलिप्तपणे राहणाऱ्या आत्मज्ञानी संतांना परमेश्वर आकाशातील सूर्याइतकाच स्पष्ट दिसतो. अनेक संतांनी आपल्या बुद्धीनुसार परमेश्वराच्या व्याख्या वेगवेगळ्या केलेल्या आहेत. त्या व्याख्या आपण पाहूयात. निसर्ग नियमासहित नैसर्गिक स्वयंचलित नियंत्रण व्यवस्था म्हणजेच परमेश्वर. हा निसर्ग ज्याच्या इच्छेनुसार चालतो तो म्हणजेच परमेश्वर. तर आता जगातील सर्व धर्मातील सर्व लोकांसाठी सर्व शक्तिमान परमेश्वर एकच असून तो कोणावरही कृपा किंवा कोप करीत नाही, तर केवळ माणूसच स्वतःच्या कर्मांनी स्वतःवरच कृपा किंवा कोप करत असतो. म्हणजेच देवाचा कोप वगैरे झाला असं आपण मानतो, ही केवळ आपली काय आहे तर अंधश्रद्धा आहे. परमेश्वर म्हणजे काय? तर परमेश्वर म्हणजे मूर्ती नाही, व्यक्ती नाही किंवा नुसती शक्तीसुद्धा नाही. परमेश्वराचे आनंद हे स्वरूप असून जाणीव हे त्याचे रूप आहे व शक्ती हा त्याचा गाभा आहे. परमेश्वर सर्वार्थाने व सर्वांगाने अनंत स्वरूप असून तो अखिल मानवजातीसाठी एकच आहे. ज्याप्रमाणे अखिल मानवजातीसाठी सूर्य एकच असतो, त्याप्रमाणे परमेश्वरसुद्धा सर्वांसाठी एकच असतो. परमेश्वर कोणावर कृपा करीत नाही वा कोप करीत नाही किंवा तो कोणावर न्याय वा अन्याय करीत नाही. त्याच्यासाठी सगळी समानच असतात. पुढे परमेश्वराला स्थूल रूपात पाहावयाचे, सूक्ष्म स्वरूपात त्याला ओळखायचे व दिव्य स्वरूपात त्याला अनुभवायचे असते. जे मूढी असतात ते म्हणतात गॉड इज नोवेअर, म्हणजे देव कोठेच नाही. परंतु जे सुज्ञ असतात ते मात्र अनुभवतात की गॉड इज नाऊ अँड हिअर, तर ते म्हणतात देव इथेच आणि आत्तासुद्धा आहे. ज्याप्रमाणे हवा प्रत्यक्ष अस्तित्वात असूनसुद्धा ती डोळ्यांना दिसत नाही किंवा इतर इंद्रियांना तिला अनुभवता येत नाही, त्याप्रमाणे परमेश्वराचे अस्तित्व प्रत्यक्ष असूनसुद्धा ते डोळ्यांना दिसत नाही किंवा त्याला इतर इंद्रियांना अनुभवता येत नाही. म्हणजेच परमेश्वराचे अस्तित्व सुद्धा सर्वत्र आहे, ते फक्त अनुभवावं लागतं आणि ते जाणूनसुद्धा घ्यावं लागतं. नाक धरले की हवेचा साक्षात्कार होतो, त्याप्रमाणे मन धरले की देवाचा साक्षात्कार होतो. म्हणजेच हवा आहे हे आपल्याला ज्यावेळेस आपण नाक बंद करतो त्यावेळेस लक्षात येतं,
तसंच देव आहे हे सुद्धा आपण जर मनात धरलं तर आपण ते अनुभवू शकतो. ज्याच्यात विश्व विसावून राहिलेला आहे व जो विश्वात भरून उरलेला आहे तो म्हणजेच कोण तर विठ्ठल. ज्याला धोतर आणि पायजमा याच्यातील सूत ज्यांना पाहता येत नाही त्यांना भूमात्रात भरून राहिलेला भगवंत कसा पाहता येईल. जर आपल्याला एखाद्या गोष्टीतील फरक ओळखता येत नसेल तर आपण देवसुद्धा ओळखू शकत नाही. सर्व ठिकाणी देव भरलेला आहे ही कल्पना चुकीची असून वस्तुस्थितीला धरून नाही. सर्व ठिकाणी भरून राहिलेला आहे तो देव नसून चैतन्य आहे आणि हे चैतन्य सर्वत्र जीवरूपात वास करते. तर प्रत्येक सजीव वस्तूमध्ये देवाचा वास आहे. विश्व म्हणजे प्रभूची प्रभा, म्हणजे हे जग आहे ते जगच ह्या देवाची प्रभा आहे, म्हणजे ईश्वराची प्रभा आहे. विश्वात दिसणारी प्रत्येक आकृती ही प्रकृतीची विकृती नसून परमात्म्याची मूर्ती आहे. तर या सजीव सृष्टीमध्ये जे दिसणारी प्रत्येक गोष्ट आहे, प्रत्येक कण आहे, त्या कणामध्ये देवाचा वास आहे. परमेश्वराच्या ऐश्वर्याचा पहिला आविष्कार म्हणजेच ओम आहे. ईश्वर आणि निसर्ग यात फार फरक आहे. योजना करणारा जो असतो तो ईश्वर आणि त्या योजनाप्रमाणे आपोआप घडत राहणारा हा निसर्ग. तर या निसर्गामध्ये प्रत्येक गोष्ट ही देवाच्या इच्छेनुसारच घडते असं म्हटलं जातं. पण ही याची योजना फक्त ईश्वराने केलेली आहे, पण जे घडतं आहे ते त्या योजनेप्रमाणे आपोआपच घडत राहतं. स्वस्वरूपाच्या सुखशय्येवर शिवशक्तीच्या प्रणयातून प्रगट होणारा प्रणवाचा आविष्कार म्हणजेच हे विश्व, हे जे जग आहे ते जग आहे. ज्याप्रमाणे जगातील सर्व धर्मांच्या सर्व लोकांचा सूर्य एकच आहे व तो अनेक असू शकत नाही, त्याप्रमाणे सर्व लोकांचा परमेश्वर एकच आहे व तो कुठल्याही परिस्थितीत अनेक धर्माच्या अनेक कल्पनेप्रमाणे अनेक असू शकत नाही. प्रत्येक धर्माच्या प्रत्येक समुदायाच्या लोकांनी आपापल्या कल्पनेनुसार देवाची एक आकृती तयार केलेली आहे. पण हा जो जगाचा धर्ताकर्ता जो आहे तो कुठल्याही एका स्वरूपाचा असू शकत नाही. त्याला कुठलाही आकार किंवा त्याला कुठलीही प्रतिमा असू शकत नाही. जसा सूर्य एक आहे तसा देवसुद्धा सर्वांचा एकच आहे. विठ्ठल हा मंत्र आहे, विठ्ठल हे नाम आहे, विठ्ठल हा भाव आहे, विठ्ठल हा देव आहे. सर्व ठिकाणी देव भरलेला आहे या कल्पनेत सत्यापेक्षा काव्यच अधिक आहे. सर्व ठिकाणी देव भरला आहे ही कल्पना खरंच खरी आहे का? यामध्ये सत्यापेक्षा जास्त अधिक काव्यच वाटतं. ज्या विशिष्ट नियमांनी जग चालते तो निसर्ग व या नियमांचा जो नियामक तो परमेश्वर हा एकच आहे. जमिनीत पेरलेले एक कोळ जर हजारो आंब्यांच्या रूपाने प्रगट होते तर स्वानंदाच्या स्वादाने स्वरूपाच्या ठिकाणी स्फुरणारा एक प्रभू अनंत रूपाने प्रगट झाला तर त्यात काय नवल. आपण ज्यावेळेस आंब्याचं झाड लावतो त्यावेळेस एक कोय लावतो आणि त्या एक कोळीपासून एक झाड तयार होतं आणि त्या झाडाला हजारो आंबे लागतात. त्याप्रमाणेच आपला देव एकच आहे, पण प्रत्येकाने आपापल्या सोयीनुसार त्या देवाचा एक प्रत्येक आकृती, एक प्रतिकृती बनवलेली आहे. जीव, जगत व जगदीश हे तिन्ही एकाच ईश्वरतत्वाचे आविष्कार आहेत. अनेकात एक हा ईश्वर तर एकाचे अनेकत्व हे त्याचे ऐश्वर्य होय. जगात दिसणारी प्रत्येक आकृती ही प्रभूची सुरेख अशी कलाकृती आहे. म्हणजे या जगामध्ये ज्या काही गोष्टी दिसतात त्या प्रत्येक गोष्टी हे प्रभूंनी घडवलेल्या आहेत. त्यांनी घडवलेली ती एक काय आहे तर कलाकृती आहे असं मानलं जातं. खरंच देवाचा हा कुठलाही एक आकार नाही, हे मानवाने बनवलेले हे प्रत्येक आकार, प्रत्येक कृती आहे. परंतु खरंच देव हा प्रत्येक ज्या गोष्टीमध्ये जीव आहे त्या प्रत्येक गोष्टीमध्ये देवाचा वास आहे. म्हणजे प्रत्येक प्राणीमात्रावर दया केली पाहिजे. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील.
धन्यवाद.